अर्थातच मनोरंजन प्रधान चित्रपट आहे, एंटरटेनिंग सिनेमा आहे. एंटरटेनिंग सिनेमा म्हणताना फार क्लिशे वाटेल, टिपिकल वाटेल की काय सगळे बाकी सिनेमे एंटरटेनिंग नसतात का? तर बाकी सिनेमे सुद्धा एंटरटेनिंग असतात, पण हा थोडासा आमचा मजेदार सिनेमा आहे. थोडासा काय पण म्हणू रियालिटीपासून थोडासा दूर गेलेला पण रियालिटीची जाणीव करून देणारा असा एक मजेदार सिनेमा आहे आणि तो प्रेक्षकांनी जरूर पाहावा. सिनेमाचं कास्टिंग अर्थातच हा सगळा दिग्दर्शकाचा निर्णय आहे की सिनेमात कोण असावं आणि कोण नसावं, पण आम्ही सगळेच छान एकमेकांबरोबर जलप झालो. विनोदी सिनेमासाठी ते फार गरजेचं आहे, नाहीतर हा मला आवडत नाही आणि ह्याचं थोबाड मी बघणार नाही असं म्हणायचं आणि स्क्रीन समोर येऊन कॉमेडी करायची, तर उगाच नटाचं आव्हान कशाला मोठं करायचं. म्हणजे तेही नट पेलून नेतील, पण ते कशाला करायचं. तर सगळे छान मिळून मिसळून काम करत होते. जेवढा लाईट सिनेमा आहे तेवढंच आमच्या सेटवरचं वातावरण सुद्धा लाईट आणि हलकं फुलकं होतं. आणि बऱ्याच वर्षानंतर तुम्ही दोघं एकत्र काय सांगाल, कसं वाटतं? आम्ही तर मला तर वाटतं की चुकबुल द्यावी घ्यावी नंतर आम्ही तसं पाहायला गेलं तर आम्ही फार रेअरली असे टचमध्ये होतो, फार असे कंटिन्युअसली टचमध्ये नव्हतो, पण आम्ही चुकबुल द्यावी घ्यावी खूप एन्जॉय केली. आणि सिनेमात काम करताना मला असं वाटतं अनसेड कम्फर्ट झोन होता. काही आम्हाला सांगावं लागलं नाही एकमेकांना की आता आपल्याला एकमेकांबरोबर कम्फर्टेबल राहून काम करायचं आहे, असली काही भानगड नव्हती. आम्ही अत्यंत कम्फर्टेबल होतो आणि त्यामुळेच मला असं वाटतं आम्ही फ्रीली आणि आनंदाने काम करू शकलो. जसं तो म्हणाला की कम्फर्ट चुकबुल द्यावी घ्यावीमुळे सेट झाला आणि त्यामुळे हे काम करणं खूप सोपं गेलं आम्हाला. आय थिंक जरी आम्ही काही रोज एकमेकांशी फोनवर बोलत नसतो तरी सिरियल करत असताना आपण जो काळ एकत्र काढतो, रोज लिटरली भेटणं, बोलणं, मग ते आयुष्याबद्दल असेल तर तिकडच्या गप्पा असतील, त्या सगळ्यामुळे एक जाण असते एकमेकांची, अंडरस्टँडिंग असतं एक जे अनसेड असतं आणि ते कधीही परत त्या कलाकाराबरोबर काम करताना उपयोगी ठरतं आणि त्याच्यामुळे काहीतरी नवीन गंमत तयार होते. तर मला असं वाटतं की तेच कदाचित यावेळेलाही झालं. ऑलवेज तुम्ही आला, काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? मला असं वाटतं की हा एक असा एक ऑन्सॉम्बल कास्ट आहे, याच्यात खूप वेगवेगळी पात्र आहेत आणि प्रत्येकाचं तिथे असणं त्या वेळेला त्या घटनेच्या म्हणजे त्या घटनेला ऍड करतं ते पात्र. आणि तीच गंमत आहे फिल्मची की प्रत्येक पात्र छोटं का होईना काहीतरी येऊन त्या गोष्टीला कॉन्ट्रीब्यूट करते आणि त्याच्यामुळे गंमत घडतीये, केऑस तयार होतोय, जे काही होतंय ते होतंय, गोष्ट पुढे जातीये. तर माझंही तसंच आहे काहीसं पात्र आणि मी असं काही केलं नसल्यामुळे माझ्यासाठी ते काय म्हणतात नवीन होतं, गंमत आली मला करायला आणि होपफुली त्यांनी गोष्टीत काहीतरी मजा तयार झालेली असेल. माधव आहे आणि सयाजी शिंदे सगळ्या ज्येष्ठ कलाकारांसोबत तुम्ही काम केलं, कसं सांगतो? अर्थातच दोघं खूप नावाजलेले कलाकार आहेत आणि खूप एक्सपिरियन्स्ड कलाकार आहेत. दोघांबरोबर काम करण्याचा अनुभव वेगवेगळा होता, पण तितकीच रिस्पेक्ट होती, तितकंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. त्यांचा फक्त वावर सेटवर जसं सयाजी सरांना त्यांनी इतकं काम केलेलं आहे की त्यांना माहिती असतं काय करायचं आणि काय घडणार आहे, तर ते नुसतं बघणं सुद्धा खूप शिकण्यासारखं त्याच्यातून की ऍक्टर कसा येऊन स्पेसमध्ये ती स्पेस आपलीशी करतो आणि त्याला माहिती असतं काय करायचंय. तर हे फक्त सतत काम करणाऱ्या व्यक्तीलाच माहिती असू शकतं आणि ते त्यांच्याकडे बघून कळतं. आणि माधव वसे सरांबद्दल मला सांगायला आवडेल की त्यांचा जो एक शांत भाव होता ना सेटवरती, तो कमालीचा होता. म्हणजे ते ज्या पद्धतीने येऊन काम करत होते, ज्या वयाचे ते होते जेव्हा फिल्म शूट झाली तेव्हा, इतक्या पेशन्सनी, इतक्या शांतपणे, कुठलीही तक्रार न करता, काहीही त्यांचं उकाचूक नसायचं. ते खूप ऍक्शन सीनचा पण भाग होते. ते खूप अवघड होतं सगळं जिथे ते शूटिंग करत होते आणि त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने पुल ऑफ केलं आणि आपणही त्या वयाचे असू तेव्हा होपफुली आपण इतक्याच समजूतीने आणि शांतपणे काम करू शकू अशी माझी इच्छा आहे स्वतःसाठी.
तर या चित्रपटाचं पोस्टर डिझाईन आणि कॅलिग्राफी सगळ्यांच्या लुक जे आहेत ते खूप सुंदर डिझाईन केले. त्याबद्दल काय सांगतो? आय थिंक आत्ताच्या काळाला आपल्याला अशा सतत ट्रेंडी गोष्टी हव्या असतात, डोळ्याला प्लीजिंग गोष्टी हव्या असतात की बघितलं आणि पटकन आपलं अटेन्शन त्याच्याकडे गेलं आणि ते बघत राहावं असं वाटतं. तर ते खूप चांगल्या पद्धतीने कॅप्चर झालं इकडे. त्याची रंगसंगती असेल, कॉम्पोजिशन्स असतील, तर आय थिंक ज्या ऑडियन्ससाठी फिल्म बनवली आहे त्याचं भान ठेवून ते केलं गेल्यामुळे ते इतकं फिलिंग वाटतंय. मला माहित नाही आता हे त्या लक्ष्मीकांत बेर्डेंनी ज्या तोडीचं काम केले त्या तोडीचं आम्ही केले की ते प्रेक्षक ठरवतील. पण एक काय पण म्हणू, एक इम्प्रेशन तर असणारच. विनोदी सिनेमा लिहिताना कोणाचं ना कोणाचं तरी इम्प्रेशन असणार आणि ते इम्प्रेशन जर तुम्हाला तिकडे तसं पोर्ट्रे होत असताना दिसत असेल तर आनंदच आहे आम्हाला. थँक्यू. मला असं वाटतं बऱ्याच दिवसांनी असा पूर्ण कॉमेडी सिनेमा खूप दिवसांनी येतोय, म्हणजे जो पूर्णपणे विनोदी आहे आणि पूर्णपणे कौटुंबिक सगळ्या कुटुंबासकट पाहता येईल असा सिनेमा आहे. तर मला असं वाटतं अगदी फ्रँकली सांगायचं खूप दिवसांनी ब्रेनलेस कॉमेडी सुद्धा खूप दिवसांनी येते, तर बघावी, लोकांनी मजा करावी.